भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा मैदान त्याचप्रमाणे डीजे आणि व्यासपीठ आणि एक आकर्षक अशी या ठिकाणी शैली म्हणजे आमचे सप्तसूर म्युझिकल ब्रँड यांचं देखील या ठिकाणी सुवर्ण सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये उद्घाटन सामन्याला सुरुवात होते. उद्घाटन सोहळा पूर्ण होतोय. या ठिकाणी थोडासा विलंब झाला असेल परंतु जे मॅच सुरुवात होणार आहे. यूट्यूब तेवढा कॅमेरा थोडा या साईडला लावा. नक्कीच या ठिकाणी विनंती असेल कॅमेरामॅन आमचे क्रिक यार्डचे जो उद्घाटन सोहळा आणि जे खेळाडूंनी लाईनअप केलंय त्यांच्याकडे थोडासा फोकस करायचं प्लीज. स्वप्नातलं संघ नारळ बोल ना. श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आणि कोणी मैदानाबाहेर जाऊ नये. जे पाहुणे 2 मिनिटं थांबा. राष्ट्रगीत होईल. ओमीबाबांचा औश्वन आणि नारळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी.
द्यावं. या ठिकाणी सन्माननीय विश्वदीप शिंदे यांच्या वतीने श्रीफळ फोडून या सामन्याला सुरुवात होत आहे. आणि सचिन हनुमंते यांना विनंती असेल की त्यांनी श्रीफळ वाढवावा. अंशवन करून धन्यवाद सचिन दादा. थोड्याच वेळात राष्ट्रगीताला सुरुवात होईल. सर्वांना विनंती असेल की त्यांनी उभं राहावं आणि त्यांच्या राष्ट्रगीत झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल उडवण्यात येईल. डीजे राष्ट्रगीत सुरू कर. हिमाचल यमुना गंगा उज्ज्वल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय. वंदे मातरम वंदे मातरम. धन्यवाद. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक मध्यस्थी यावा आणि प्रमुख पाहुणे ओमी जाधव आणि मंगलाताई कळंबे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल उडवण्यात आहे. स्थानिक नगरसेविका मंगलाताई कळंबे आणि ओमी जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल उडवण्यात आहे. दोन्ही बलाढ्य संघांमधील सुरुवातीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. काटा टेल आणि ड्रीम्स 11 या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर जावं आपलं स्थान आगासन करावं ही आपणास विनंती. तर सर्वप्रथम या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकून ड्रीम्स 11 यांनी आपला निर्णय लवकर या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्व बॅटिंग आहे फिल्डिंग प्रेक्षक वर्गांचं स्वराज्य प्रतिष्ठान यातर्फे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या सामन्यासाठी पंच म्हणून लाभतील ते आम्हाला अमित देसाई आणि अजय शेट्टी. या ठिकाणी सर्व कमिटी मेंबर्सना विनंती असेल उपस्थित सर्व अतिरिक्त खेळाडूंना मैदानाच्या बाहेर काढायचंय. फलंदाजीसाठी स्वीकारले आणि आमंत्रण दिलंय श्रमिक या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. अमित देसाई यांना विनंती असेल की त्यांनी कृपया मैदानावर यावं. तसेच अजय शेट्टी नावाजलेले पंच मैदानात जे अतिरिक्त आमचे सर्व प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की मैदानाच्या प्लीज बाहेर जायचंय.
फक्त जे उपस्थित खेळाडू आहेत 2 टीमचे त्यांनी या ठिकाणी मैदानात हजर राहायचंय. रोहित चुरजी कुठे असतील त्यांनी दीपक मुंबईकरांशी संपर्क साधावा. मी स्वराज्य रोहित उतेकर यांना विनंती करतो की त्यांनी स्थानबंद व्हावं आणि या क्रिकेटची
सुरुवात होईल. खूपच समीर या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ते अजय शेट्टी आणि अमित दादा, एक अतिशय नावाजलेले असे हे उत्कृष्ट पंच. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आमचे सन्माननीय ओमीदादा जाधव आणि त्यांचे सर्व मान्यवर मित्र, त्याचप्रमाणे आमच्या कळवा पूर्व विभागातील विद्यमान आणि आदरणीय आमच्या मंगलताई कळंबे, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्या सर्वांचं स्वराज्य मित्रमंडळ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आजच्या दिवसातील या भव्य दिव्य अशा क्रिकेट मालिकेमधील पहिलाच सामना थोड्याच वेळात सुरुवात होतोय. सर्व प्रेक्षकांना देखील सूचना असेल की आपण जे मैदानाचे जो कपडा आहे त्या बाउंड्री लाईनच्या थोडंसं मागेच उभं राहायचं आहे आणि आम्हाला तुमच्या सहकार्याची नित्यंत गरज आहे आणि तुमच्याकडून योग्य असं सहकार्य आम्हाला लाभेल ही आशा. कुणालभाई देसले यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही साई शक्ती स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष यांचं इथे आगमन. स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व आमचे मित्रपरिवार यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने. तुम्हा सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
या ठिकाणी सचिनजी हनुमंते रोटो मास्टर, सुप्रसिद्ध असं रोटो मास्टर, त्यांना 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शशांक पायकर यांच्या वतीने. त्याचप्रमाणे सूरज सावंत बेस मास्टर यांना देखील या ठिकाणी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सचिन थँक्यू थँक्यू, धन्यवाद धन्यवाद सप्तसूर म्युझिकल ग्रुप. सर्वांनी कृपया टाळ्या वाजवून सप्तसूरचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक शशांक पायकर यांच्या वतीने आलेलं आहे, ते त्यांना प्रदान करायचं आहे. सामन्याला कृपया विनंती असेल सुरुवात करायची आहे. कमिटी मेंबर्स यांना विनंती असेल की त्यांनी थोडं आतमध्ये यावं. जी बॉर्डर आहे त्याच्या पाठीमागे उभं राहून थोडं या चषकासाठी आपलं सहकार्य असेल, मुलाचं सहकार्य असेल, त्यामुळे आपलंही एक कर्तव्य आहे. आमचे लाडके मामा मंगेश जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे, यांचंही देखील हार्दिक स्वागत. आणि सामनाला सुरुवात होते. पंच अजय शेट्टी आणि अमित देसाई. रोहित यांना विनंती असेल की त्यांनी माईकवर ताबा घ्यावा. समालोचक रोहित उतेकर. हल 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 या ठिकाणी प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारली आहे ती ड्रीम्स 11 या संघाने, आणि गोलंदाजीसाठी पाचारण केले ते श्रमिक या संघासाठी. तर ड्रीम्स 11 या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी सलामीला आलेला फलंदाज राहुल पवार, रोहित पवार आणि विशाल सिंग. त्याचप्रमाणे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे भूषण बागवे श्रमिक संघाकडून. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या पहिल्या चेंडूला या ठिकाणी सन्मान द्यायचा आहे. गणपती बाप्पा मोरया. पहिला षटक घेऊन आलाय भूषण बागवे पंचांच्या डाव्या बाजूने. समोर फलंदाज आहे तो म्हणजे रोहित पवार, डावखुरा असा फलंदाज ड्रीम्स 11 कडून. पाहूया कशी खेळी करतो. आजच्या दिवसाला पहिला सुंदर असा या ठिकाणी चेंडू टाकलेला होता. काहीसा न समजलेला पंचांकडे या ठिकाणी दाद मागतायत आणि या ठिकाणी विकेट दिला जातोय. पहिल्या चेंडूमध्ये पहिला हादरा. तर पहिल्या चेंडूमध्ये या ठिकाणी पहिला बळी भेटतोय तो म्हणजे भूषण बागवे यांना. रोहित पवार शून्यावरती परत बॅक टू द पॅव्हिलियन. त्यांची जागा घेतात ते आता रोमी. यावेळी मात्र स्वेअर असा मारा करतोय तो म्हणजे भूषण बागवे. एक अतिरिक्त धावसंख्या देऊन जातोय आपल्या संघाला आणि ड्रीम्स 11 या संघाचं खातं ओपन होतंय ते म्हणजे अतिरिक्त धावेने 1 गडी बाद 1.
पुढचा चेंडू पाहूया. भूषण टू रोमी असा मारा होईल. सुंदर असा या ठिकाणी टॅप मारलेला आहे. एक धाव पूर्ण करत आहेत. डिरेक्ट हिट होता परंतु त्या ठिकाणी सुरक्षित असे पोहोचलेले आहेत ते म्हणजे रोमी आणि विशाल अशी जोडी मैदानामध्ये आपल्या संघासाठी खेळताना आणि सामोरा गोलंदाज आहे तो म्हणजे भूषण बागवे. पुढचा चेंडू चांगला या ठिकाणी थोडासा टर्न करतोय, चांगली गती देतोय आणि अचूक टप्पा डॉट चेंडू. पुढचा चेंडू हा देखील डॉट बॉल. काहीसा अडचणीत सापडतो म्हणजे ड्रीम्स 11 आणि एक सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे भूषण बागवे. नक्कीच या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये या भूषण यांचं कौतुक आणि सन्मान करावा लागेल. आपल्या या कळवा पूर्वमधील एक उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणून नावाजलेला हा भूषण बागवे, फिरकी गोलंदाज ज्याला म्हटलं जातं, सलग आणि दरम्यान या ठिकाणी षटक संपल्याची खुणा येते पंचांकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 गडी बाद 2. सर्व क्रीडा रसिकांना या ठिकाणी विनंती असेल, यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी क्रिक यार्ड या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत आहे. स्वराज्य प्रतिष्ठानचं हे लाईव्ह प्रक्षेपण. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे अनुप जाधव. अनुप यांचा पहिला चेंडू रोमीसाठी. यावेळी मात्र सुंदर असा फटका मारलाय आणि खणखणीत दमदार असा चौकार. सुंदर असा या ठिकाणी फटका मारलाय तो रोमी यांच्या बॅटमधून. आपल्या संघासाठी एक 4 धावा जात आहेत. पुढचा चेंडू आता मात्र काहीसा ड्राईव्ह करतो या ठिकाणी रोमी. थोडासा फिल्डिंग मध्ये मिस्टेक आणि तेवढ्यातच एक धाव चोरून काढली ती म्हणजे विशाल आणि रोमी यांनी. दोन्ही स्थानिक संघ आहेत. एकमेकांच्या ज्या पॉझिटिव्हनेस आहेत त्यांना सर्वांना माहीत आहेत. पुन्हा एकदा एक धाव चोरून काढतायत. धावसंख्या येऊन पोहोचले ती स्कोअरबोर्ड वरती 1 गडी बाद 8. दुसरं षटक चालू आहे. अनुप यांच्या माध्यमातून आता मात्र सामोरा फलंदाज रोमी यांनी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह केला चेंडू लेगच्या दिशेने. 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. पुढचा चेंडू पाहूया कसा मारा करतोय. यावेळी मात्र चेंडू टॅप केला. पाहूया धावचित होण्याची संधी आहे. पंचांकडे दाद मागतात आणि हा गडी बाद होतोय. दुसरा हादरा या ठिकाणी ड्रीम्स 11 या संघाला रोमीच्या माध्यमातून. धावसंख्या चेंज होते, धाव फलक देखील चेंज होते. 2 गडी बाद 10. रोमी बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आता मात्र रोमी म्हणजेच भावेश यांची जागा घेण्यासाठी आलाय तो राज. हा देखील एक कळवा पूर्व विभागातील एक उत्कृष्ट आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मानला जातो. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातं श्रमिक या संघाकडून. निर्धाव चेंडू फेकतोय तो म्हणजे उमेश जाधव आणि आपलं वैयक्तिक कोट्यातलं षटक पूर्ण करतोय तो म्हणजे उमेश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचले 2 गडी बाद 10. 2 लॉस 10 रन्स ऑन बोर्ड ड्रीम्स 11. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय भूषण बागवे. पुढचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करतोय आणि राज यांना काहीसा न समजलेला डॉट चेंडू टाकतोय तो म्हणजे भूषण टू राज असा मारा होईल. पाहूया काहीशी चकमक या ठिकाणी मैदानामध्ये दिसते. हलकासा प्लेस केलाय ऑफच्या दिशेने परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे श्रमिक या संघाकडून. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू फेकतो तो म्हणजे भूषण. यावेळी मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. पंचांनी डॉट बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे. डेड बॉल. पुन्हा एकदा नो चेंडू फेकतायत आणि मला वाटतं धावचित होण्याची संधी आहे. पंचांचा निर्णयाची आम्ही वाट पाहतोय आणि हा गडी बाद होतोय. या विकेट्सने
धाव फलक चेंज होत आहे. ड्रीम्स 11 या संघाची धावसंख्या झाली ती 11 रन्स. नाही, विशाल यांची जागा घेण्यासाठी आलाय तो मनीष. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. तो म्हणजे भूषण यांच्या माध्यमातून. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु भूषण बागवे यांना पुढे येऊन चौकार मारणं हे अशक्यच मानलं जातं आणि तेच खरं मैदानामध्ये दिसतंय. पुन्हा एकदा भूषण सज्ज होते, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क नाही. चेंडू तिथेच कट लागून मैदानामध्येच फिरत राहिला आणि पुढे घेऊन जातोय. तो षटक पूर्ण करतोय भूषण बागवे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रीम्स 11 11 रन्स. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो म्हणजे निखिल म्हस्के. पहिला चेंडू, त्याचप्रमाणे सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. ते श्रमिक संघाकडून टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं उत्स्फूर्त असं सन्मान भेटतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो निखिल उर्फ बापू. यावेळी काहीसा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि राज यांचा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु अचूक टप्पा आणि सुंदर गोलंदाजी या ठिकाणी निखिल यांची आणि यष्टीचे होतोय तो राज पॅव्हलियन मध्ये परत जातोय. राजची जागा घेण्यासाठी आलाय तो दिनेश. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे निखिल म्हस्के उर्फ बापू. श्रमिक संघ हा गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये माहीर असा मानला जातो. यावेळी मात्र क्लीन बोल्ड केला जातोय तो निखिलच्या माध्यमातून. नेक्स्ट बसने सूरज ना, अजय आता ओके. पुढचा चेंडू टाकतोय तो निखिल, काहीसा स्वेअर मारा करतोय. वाईट चेंडू पंच अजय शेट्टी यांनी डिक्लेअर केलाय. या धावसंख्येत भर झाली, धावसंख्या येऊन पोहोचली ती 13 वरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉक्सच्या बाहेर चेंडू मारून आपला स्वतःचा बळी या ठिकाणी देऊन गेलाय तो फलंदाज ड्रीम्स 11चा. दरम्यान फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपूर्ण होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचले ड्रीम्स 11 13 रन्स आणि जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची गरज श्रमिक संघाला.
त्यांनी स्वीकार करावा. समीर सर्व मित्रपरिवारांना एक विनंती असेल की त्यांनी थोडं दादांच्या पाठीवर राहावा. या ठिकाणी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दादांचा जो सन्मान केला जातोय आपल्या थोडं त्यांचे मोठे दौरे असतील त्यामुळे त्यांना जावं लागतंय, त्यामुळे त्यांनी ते उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्व मित्रपरिवाराचं खूप खूप स्वराज्य प्रतिष्ठान आपला आभार व्यक्त करतो. आणि आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल धन्यवाद. आणि पंच कार्यक्रमाला सामन्याला सुरुवात करावी ही विनंती. तसेच बॉलरचं नाव सांगायचंय. तसेच मंगलाताई यांना विनंती करतो, ज्या काकीने आम्हाला इथे उपस्थिती दाखवून जो आदर दिला आमच्या विनंतीला, त्यांचा सत्कार मंगलाताईंनी करावा. आमच्या स्थानिक नगरसेविका मंगलाताई कळंबे यांना विनंती करतो. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. मंगलाताई यांच्या शुभ हस्ते परब काकी यांचा लक्ष पहिला षटक घेऊन सत्कार आलाय. होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज. तसेच सुर्वे काकी यांना विनंती असतील त्यांनीही उभे राहावं. बॉलर नेम पिंटू. त्याचप्रमाणे सलामीला आलेली जोडी ती म्हणजे उमेश जाधव आणि नॉन स्ट्राईक एंडला येतो उमेश जाधव. तसेच सुर्वे काकी यांचाही इथे सत्कार होतोय, तो त्यांनी स्वीकार करावा. सलामीची जोडी श्रमिक संघाकडून अनुप जाधव आणि उमेश जाधव. तसेच जाधवताई यांचा सत्कार मंगलाताई करतील. स्थानिक नगरसेविका यांच्या शुभ हस्ते या महिला वर्गांचा सत्कार होतोय. काहीस अवांतर धाव देऊन जातोय तो म्हणजे पिंटू. काहीस व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया धन्यवाद. कसा मारा करतील. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी पाहताना भेटतोय तो पिंटू. एक डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी, परंतु स्वेअर मारा करतायत ते म्हणजे पिंटू. एक चेंडू डॉट करतायत, एक चेंडू अतिरिक्त धावसंख्या आपल्या संघासाठी देत आहेत. यावेळी मात्र पुन्हा लेगच्या दिशेने चेंडू तटवला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते म्हणजे ड्रीम्स 11 कडून. धावांची गरज फक्त जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. यावेळी मात्र सुंदर फटका मारलाय. चेंडू कलेक्ट केला जातोय तो रोमी यांच्या माध्यमातून आणि एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्या येऊन पोहोचले श्रमिक संघाची बिनबाद 5. नो लॉस 5 रन्स ऑन बोर्ड श्रमिक. आता मात्र स्ट्राइक रोटेट होते. समोर फलंदाज आहे तो उमेश जाधव, अनुप जाधव उर्फ बाबू. समोर गोलंदाज पिंटू. वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला. यावेळी मात्र सुंदर फटका मारला होता, परंतु डबल बॅट आदळली आणि चेंडू तिथल्या तिथेच डॉट बॉल. दरम्यान षटक संपल्याची खुणा आमचे पंच अजय शेट्टी यांच्याकडून होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचले
श्रमिक संघ बिनबाद 5. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले तो म्हणजे दिनेश. पाहूया कसा मारा करेल. यावेळी मात्र टॅप मारला. एक धाव पूर्ण करण्याची संधी आहे. पंचांकडे दाद मागतायत. पंच ही दाद फेटाळलेली आहे आणि आत्ताच्या ओव्हर थ्रो प्लस धावून अशा 3 धावा या धावसंख्येने धावफलक चेंज होत आहे. धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे बिनबाद 8. अतिशय चुरशीची अशी मॅच ड्रीम्स 11 विरुद्ध श्रमिक. पुढचा चेंडू पाहूया. दिनेश टू उमेश असा मारा होईल. खरोखरच या कळवा पूर्व विभागातील एक मोठी लढत किंवा बिग फाईट ज्याला म्हटलं जातं ती म्हणजे ड्रीम्स 11 विरुद्ध संघर्ष या 2 टीम्स मध्ये होतं. पुन्हा एकदा स्वेअर मारा करतोय तो म्हणजे दिनेश. एक अवांतर धाव देऊन जातोय आपल्या संघाला. धावफलक चेंज होत आहे. धावसंख्या झाले 9 रन्स. यावेळी मात्र चांगला फटका होता. चेंडू अडवण्याची संधी होती त्या ठिकाणी परंतु काहीसं गचाळ असं क्षेत्ररक्षण होते ते म्हणजे ड्रीम्स 11 या संघाकडून आणि एक धाव जाते ती संघाला श्रमिक संघाला. आणि यावेळी सुंदर असा चौकार बाबूच्या बॅट मधून. YouTube लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी होत आहे. क्रिक यार्ड या YouTube चॅनलच्या माध्यमातून. तरी सर्व क्रिकेट रसिकांना देखील सूचना असेल की या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण घरी बसल्या देखील करू शकता. मनोज घोर आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठाकडे यायचंय. मनोज घोर, मनोज गौंड. या ठिकाणी विनंती असेल आमचे सन्माननीय कुणाल दादा देसले यांनी मैदानामध्ये जाऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. या नाणेफेकीसाठी कुणाल भाई यांना विनंती असेल की या 2 संघांमधील आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहावं. खूपच कुणाल यांना विनंती असेल की त्यांनी मैदानावर जावं. खेळपट्टीवर 2 बलाढ्य संघांमध्ये होणारा सामना रितेश विरुद्ध
आपण नाणेफेक उडवावी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपले प्रमुख पाहुणे नाणेफेकीसाठी मैदानात आलेले. ड्रीम्स 11 विरुद्ध डीके बॉयज दोन्ही संघ आमने सामने. या स्वराज रितेश अजय बॉल घे ना हातात. रितेश स्पोर्ट्स क्लब विरुद्ध डीके बॉयज दोन बलाढ्य संघांमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक उडवण्यात येते. प्रमुख पाहुणे फक्त कर्णधारांनी आत यावं, कुठल्याही कृपया- खेळाडूंनी आतमध्ये येऊ नये. अजय नको करू. कुणाल देसले तसेच त्यांचे मित्र राहुल मोरे यांचंही स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. तसेच आपणास विनंती आहे की त्यांनी आपण व्यासपीठावर यावं. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल रितेश 11 यांनी जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. तरी डीके बॉईजला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. आपणा सर्वांना विनंती असेल कृपया मैदानामध्ये कोणी खेळू नका प्लीज प्लीज. रितेश 11 त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आमचे सन्माननीय मित्र आमचे सन्माननीय कुणाल दादा देसले, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व मित्रपरिवार, त्यांचं या ठिकाणी स्वराज्य मित्रमंडळ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय राहुल मोरे उर्फ बाळाभाई यांचं देखील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. दोन्ही संघांना विनंती असेल संघाच्या उर्वरित खेळाडूंनी मैदानात येऊ नये ही आपणास विनंती. डीके बॉईज आपला उर्वरित खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवावा ही आपणास विनंती. तसेच रितेश स्पोर्ट्स क्लब यांनाही देखील. अण्णा अजय 5 मिनिटं वेट करा फक्त कृपया. दोन्ही संघांना देखील सूचना असेल आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी न विसरता पाठवायचा आहे, कारण हे जे सामने आहेत ते यूट्यूब लाईव्ह आहेत. तरी ज्या खेळाडूंची नावं आहेत योग्य ती नावं या ठिकाणी जर तुम्ही आम्हाला दिलात तर त्या ठिकाणी आम्ही ते नावं एंटर करू शकू. तर कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. रितेश 11 यांनी प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे. त्याचप्रमाणे डीके बॉईज या संघाचा जर एक अतिरिक्त खेळाडू असेल रितेश 11 यांचा एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे प्लीज. रितेश 11 कृपया पंचांना विनंती असेल सामन्याला त्वरित सुरुवात करा प्लीज. त्याचप्रमाणे रितेश 11 या टीमला देखील आमची सूचना असेल की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. एक अतितटीची मॅच थोड्याच वेळात सुरुवात होते. रितेश 11 विरुद्ध डीके बॉईज. स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ही भव्यदिव्य अशी क्रिकेट मालिका नाईट बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ते म्हणजे उत्कृष्ट पंच अमित दादा देसाई आणि अजय शेट्टी. पंच सामन्याला सुरुवात करायचे. रितेश 11 व्यासपीठावर उपस्थित आमचे सन्माननीय कुणालदादा देसले, त्याचप्रमाणे बाळाभाई यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने. आपल्या उपस्थितीमध्ये या क्रिकेटचं
आयोजन आणि या क्रिकेटचा आनंद तुम्ही घेताय त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तसेच कुणाल भाई यांचा सत्कार मनोज गौड करतील, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे तन्मय रितेश 11 यांच्याकडून. वैयक्तिक पहिलं संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे तन्मय. आणि डीके बॉईज कडून सलामीला आलेली जोडी ती म्हणजे सचिन आणि निलेश. सलामीला आलेली जोडी ओपनिंग जोडी सचिन आणि निलेश. पाहूया कसा मारा करतील. यावेळी मात्र काहीसा स्वेअर मारा करतोय तो म्हणजे तन्मय. एक अतिरिक्त धाव देऊन जातोय आणि डीके बॉईज या संघाचं खातं ओपन होत आहे. या अतिरिक्त धावेने बिनबाद 1. पुढचा चेंडू पाहूया. तन्मय टू सचिन असा मारा होईल. सर्व क्रिकेट रसिकांनी यांना टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आमचे सन्माननीय कुणाल दादा यांचं सन्मान केला जातोय. शाल आणि पुष्प गुच्छ देऊन यांना गौरवण्यात येत आहे. चांगली खेळी केले. पाहूया अपील होते या ठिकाणी. विनंती असेल आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्या ठिकाणी ते डिसिजन देतील. कोणीही या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये प्लीज. आणि या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय तो सचिनच्या स्वरूपामध्ये. डीजे स्पार्क यांचं साई प्रतिष्ठानकडून खूप धावसंख्या पुढे सरसावते आणि धावफलकावर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 1 गडी बाद 4. पहिलं षटक चालू आहे अजूनही तन्मयच्या माध्यमातून. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय तो तन्मय आणि समोर फलंदाज आहे किरण यांचा सुंदर असा एक या ठिकाणी ऑब्झर्वेशन चेंडू फटका मारलेला आहे. किरणने आपल्या संघासाठी 1 धाव नक्कीच मिळून जाईल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचले डीके बॉईज यांची 1 गडी बाद 5 रन्स. 1 लॉस 5 रन्स ऑन बोर्ड डीके बॉईज हा संघ. क्रिकेट म्हटलं की क्रिकेटच्या प्रती आपल्या भारत देशामध्ये सर्वांना क्रिकेटची आवड आणि क्रिकेट बद्दलचं प्रेम हे या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना दिसतंय. हे लाईव्ह प्रक्षेपण आणि या ठिकाणी क्रिकेटचा थरथराट पाहण्यासाठी मैदानाच्या चहू बाजूने उपस्थित सर्व प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत स्वराज्य मित्रमंडळ यांच्या वतीने. आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज मिथिलेश. पहिला चेंडू 1 धाव देऊन जातोय. समोर फलंदाज आहे निलेश आणि किरण अशी जोडी डीके बॉईज कडून मैदानामध्ये आहे. यावेळी मात्र चांगला फटका मारतोय परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ते निलेशला. निलेश हा डीके बॉईज यांच्याकडून एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून नावाजलेला असा एक मातब्बर खेळाडू आहे. आमच्या घोलाईनगर मधील हे आमचे सर्व सहकारी आणि आमचे सर्व मित्रमंडळी
त्यांचा हा संघ आहे डीके बॉईज. पाहूया पुढचा चेंडू कसा मारा करेल, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा बॅकफूट वरती गेला होतो निलेश आणि पुन्हा एकदा सुंदर एक धाव चोरून काढले. चांगली खेळी करतोय निलेश. धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 गडी बाद 8. 1 लॉस 8 रन्स ऑन बोर्ड. यावेळी मात्र काहीसा अडचणीत सापडतोय म्हणजे निलेश. पंचांकडे दाद मागतायत आणि हा स्वेअर मारा करतोय तो म्हणजे मिथिलेश. एक अवंतर धाव देऊन जातोय. पुढचा चेंडू टाकतोय तो म्हणजे मिथिलेश 2. आणि यावेळी मात्र चांगला फटका होता, क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू डिक्लर 2 धावांसाठी जातोय. डिक्लर झोन मध्ये 2D साठी 2 धावाने धाव फलक पुन्हा चेंज होत आहे. धावसंख्या येऊन पोहोचले ती म्हणजे 1 गडी बाद 11. सुंदर अशी खेळी आतापर्यंत करतायत ते म्हणजे डीके बॉईज. पुन्हा एकदा एक धाव चोरून काढण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे निलेशला. निलेश आपल्या वैयक्तिक कोट्यातील सुंदर अशी खेळी करतोय. आपल्या संघासाठी मोठं धावांचं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अतितटीने करतोय आणि त्याच्यामध्ये यश देखील त्याला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. यस नो करत या ठिकाणी एक धाव चोरून काढले आणि काहीसं गचाळचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान दुसरं षटक संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले डीके बॉईज यांची 1 गडी बाद 13 रन्स. 1 लॉस 13 रन्स. सुंदर अशी खेळ या ठिकाणी पाहायला मिळते ती निलेश यांच्या माध्यमातून. निलेश सलामीला आलेला फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला आहे किरण. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे तन्मय. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल क्रिक यार्ड या चॅनल वरती. तन्मय मारा करेल निलेशला. यावेळी मात्र वेगवान चेंडू फेकला होता परंतु स्वेअर मारा करतोय तो म्हणजे तन्मय. एक अवांतर धावसंख्या देऊन जातो आपल्या संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू कसा असेल तो. तन्मय टू निलेश. यावेळी मात्र क्लीन बोल्ड होतोय. जैसी छुट्टियों का सहारा है दो. राम पाहूया कसा खेळ करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा कायसा स्वेअर मारा करतोय तो म्हणजे तन्मय. अतिरिक्त धावांचा भडीमार या फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळतोय तो रितेश इलेव्हनच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एक विकेट घेण्या आता आहे 3 लॉस 15 रन. 3 गडी बाद 15 अशी धावसंख्या स्कोर बोर्ड वरती. पुन्हा एकदा स्वेअर मारा करतोय तो तन्मय. तसेच आमचे मित्र प्रशांत पवार यांचे इथे आगमन झालेले आहे. सध्या ते समालोचन कक्षेमध्ये आलेले आहेत. त्यांचंही मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी काहीसा टॅप मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि बॉक्सच्या बाहेर चेंडू जाऊन विकेट भेटतोय तो रितेश इलेव्हनला. धावसंख्या येऊन पोहोचले 4 गडी बाद 16 रन्स. 4 लॉस 16 रन्स ऑन बोर्ड डीके बॉईज. फलंदाज आता आलाय सुरेंद्र उर्फ सूर्या. आणि यावेळी मात्र चकवण्यामध्ये यश मिळतंय का पंचांकडे दाद मागतायत आणि हा क्लीन बोल्ट आहे. सूर्या यांची खेळी संपुष्टात येते.
या ठिकाणी खरोखरच कौतुक. या ठिकाणी फक्त एक लास्ट विकेट आहे, तर याची नोंद घ्यायची. आतापर्यंत विकेट गेलेले आहेत डीके बॉईजच्या 6 आणि हा लास्ट विकेट आहे. फलंदाजाचं नाव काय? वैभव. ओके. हॅट्रिकची संधी होती या ठिकाणी तन्मयला, परंतु ती हॅट्रिक काय मिळून दिलेली नाही. ती आतापर्यंत धावसंख्या झाले डीके बॉईजची 16 रन्स. 6 गडी गमावल्यानंतर वैयक्तिक तिसरा देखील षटक संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 16. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. अजय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो अजय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. सामोरा फलंदाज आहे किरण. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो वैभव आणि शेवटचा विकेट आहे. एक गडी भेटला तर या ठिकाणी इनिंग संपुष्टात येईल आणि ऑल आउट होण्याची संधी या ठिकाणी डीके बॉईजला. यावेळी मात्र चांगला फटका मारलाय तो किरणने. एक धाव नक्कीच मिळेल आपल्या संघासाठी. धावसंख्या चेंज होते, धावफलक चेंज जाऊन पोहोचता ते म्हणजे 17 वरती. पुन्हा एकदा अजय टू किरण असं मारल. पुढे मारण्याचा प्रयत्न आहे. एक धाव नक्की मिळेल. काहीस क्षेत्ररक्षण या ठिकाणी टाईट करतायत ते म्हणजे रितेश 11. पाहूया फर्स्ट इनिंग चालू आहे. समोर फलंदाज किरण. तो यावेळी मात्र चांगली फिल्डिंग करतोय तो म्हणजे मिथिलेश. अजय यांचं षटक सुरू आहे. या ठिकाणी विनंती असेल खेळाडू आमचे शशांक राऊत यांना मैदानाची जी लाईन आहे त्या लाईनच्या खाली आपण फिल्डिंग करायचंय. पुन्हा एकदा अजय सज्ज होतोय किरणसाठी. पाहूया कशी खेळी करेल. यावेळी चांगला फुलटॉस होता. पंचांचा निर्णय भेटतोय 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या येऊन पोहोचले ती म्हणजे 20 वरती. अजूनही 4थं षटक प्रगतीपथावरती आहे ते अजयच्या माध्यमातून. यावेळी मात्र फास्ट चेंडू फेकला होता यॉर्कर लेनचा आणि क्लीन बोल्ड होतोय किरण आणि फर्स्ट इनिंग संपते. 20 धावा जमा केल्या आहे. 21 रन्स टू विन. DJ Webov in the mix, in the mix. या 2 संघामधील फर्स्ट इनिंग नुकतीच पार पडलेली आहे. 20 धावा जमा केलेल्या आहेत डीके बॉईज या संघाने आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. सूर्या रितेश 11ला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायचे. सलामीला आलेली जोडी ती म्हणजे गणेश आणि संजू. त्याचप्रमाणे वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन आलाय तो. युट्यूब द्वारे थेट प्रेक्षेपण होत आहे. युट्यूब द्वारे स्वराज्य चषकाचं स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सनी. गोलंदाजाचं नाव सनी आहे. स्ट्राईकला खेळणारा फलंदाज गणेश आणि संजू. पाहूया 21 धावांची गरज. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज. एक बिग फाईट पाहूया. पहिला चेंडू अचूक टप्पा, अचूक गती आणि अचूक लय या ठिकाणी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकतोय तो म्हणजे सनी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू कुठेतरी सेट होतोय या ठिकाणी तो म्हणजे गणेश. सलामीचा आलेला फलंदाज रितेश 11 कडून. पुढचा चेंडू पाहूया आणि यावेळी मात्र थोडस चेंजेस करण्याचा प्रयत्न करत होता सनी आणि एक अवंतर धाव येऊन गेलाय.
या एका धावेने धाव फलक चेंज होत आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय तो सनी आपल्या बॉलिंग माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्या झाली धाव फलकावरती 21 धावांची गरज. सेकंड इनिंग सुरू आहे डीके बॉईज विरुद्ध रितेश इलेव्हन. पुन्हा एकदा काहीसा स्वेअर मारा करतो लेगच्या दिशेने चेंडू टाकतोय. चेंडू स्पिन होत नाहीये. स्पिन करण्याचा प्रयत्न करतोय सनी परंतु चेंडू त्याच्या हातातून निसटतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टाकतोय तो म्हणजे सनी आणि अतिरिक्त धावांचा बडीमार या ठिकाणी रितेश इलेव्हन या संघासाठी करतोय. सज्जवतोय सनी टू आणि या ठिकाणी हॅट्रिक करण्यात येते सनीच्या माध्यमातून. धाव फलक जाऊन पोहोचलंय 4 वरती. पाहूया पुढचा चेंडू कसा फेकतोय तो म्हणजे सनी. यावेळी मात्र टॅप मारलाय चेंडू आदमत आहे. एका धावेची मांग केली आहे आणि 1 धाव पूर्ण केली आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये मित्रांनो कसं असतं छोटी जागा असते आणि छोटा बॉक्स असतो त्यामध्ये चोरटी धाव घेण्यामध्ये जी मजा असते ती एक आगळी वेगळी असते आणि तेच नजारा आपण सर्व या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा टॅप मारला पाहूया धावची होण्याची संधी होती आणि या ठिकाणी डाय मारलेली आहे. आपला विकेट कुठेही गमवायचा नाही आहे संजूला त्यामुळे धावची होण्याची संधी होती. संजूने सरळ डाय मारलेली आहे. चार बॉल 6 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सनी. समोर फलंदाज आहे गणेश. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय 1 धावेसाठी. धाव फलक परत चेंज होत आहे 7 वरती. पहिलं षटक चालू आहे सनीच्या माध्यमातून. काहीसा अडचणी सापडतोय काहीसा अतिरिक्त धावा देतोय तो म्हणजे सनी. आणि दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रितेश इलेव्हन यांची धावसंख्या येऊन पोहोचली ती 8 वरती. नो लॉस 8 रन्स ऑन बोर्ड रितेश इलेव्हन. गोलंदाजीसाठी आता आलाय तो किरण. डावखुरा असा गोलंदाज रितेश डीके बॉयज साठी. पाहूया आपल्या गोलंदाजी मार्कवरून कशी कामगिरी करेल आपल्या संघासाठी किती मौल्यवान विकेट्स मिळवून देईल. यावेळी मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू जातोय 2 धावांसाठी 2 डिक्लेअर झोन. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचली ती 10 वरती. 2 धावांनी खरोखरच चांगली खेळी आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे जी ओपनिंग जोडी आहे संजू आणि गणेश यांची. कृपया जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल जी बाउंड्री लाईन जी सीमा या ठिकाणी आखण्यात आले त्या सीमा जे खांब आहेत त्या खांबांना कृपया टच नका करू प्लीज. आपल्या सहकार्याची खूप गरज आहे या ठिकाणी स्वराज्य मित्रमंडळाला. त्या पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. एक धाव चोरून काढतोय तो म्हणजे संजू. पुढचा चेंडू चांगला फटका मारला पाहूया. धावची होण्याची संधी होती तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे सनी. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवतोय. एक निर्धाव चेंडू फेकतोय तो म्हणजे किरण. यावेळी मात्र पंचांकडे दाद मागतायत आणि 2 धावा दिल्या जात आहेत त्या संजूला. काहीसा फटकेबाजी करतोय आता मात्र संजू आणि कुठेतरी गोलंदाजीमध्ये यश नाही भेटत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा खणखणीत चौकार संजूच्या बॅटमधून. डीजे खरोखरच ज्याप्रमाणे उल्लेख केला खणखणीत फटकेबाजीचा करताना दिसतोय तो म्हणजे संजू चौकार भेटतोय. आणि पुन्हा एकदा किरण आता मात्र अंडर प्रेशर काहीसा दडपणाखाली येतोय आणि अतिरिक्त धावसंख्या देऊन जातोय. धावसंख्या झाली आतापर्यंत 18 रन्स. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. 1 धाव काय मात्र रोखू शकले नाही डीके बॉयज. धावसंख्या झाले 19 रन्स. 2 षटक संपताय आणि जिंकण्यासाठी मला वाटतं फक्त 2 धावांची गरज आहे. बॉलरचं नाव निलेश. थँक्यू. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलो तो निलेश. पाहूया पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. अजूनही विकेट्स नाही भेटलेले आहेत
आणि यावेळी मात्र धावचीत होण्याची संधी होती, परंतु चेंडू फेक चुकीच्या पद्धतीने केला. 1 धाव नक्की मिळेल संजू आणि गणेशला. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आणि या विजयी फटका या ठिकाणी गणेशने मारला आहे. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे डीके बॉईज या संघाचं देखील आम्ही स्वराज मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष सप्तसूर अभिनंदन एक करत आहोत. गाणं होऊन द्या आपलं. श्रमिक विरुद्ध रितेश 11 दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी मैदानावर यावं नाणेफेकीसाठी. श्रमिक विरुद्ध रितेश 11 या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मी आमंत्रण करतो आप्पा राऊत यांना. आप्पा राऊत यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक होईल. आप्पा राऊत यांनी मैदानावर जावं. आमचे गुरुवर्य आप्पा राऊत यांचं इथे यांच्या शुभ हस्ते या सामन्यासाठी नाणेफेक उडवण्यात येईल आणि एक सॉन्ग होईल. सप्तसूर सचिन हनुमंते अँड ग्रुप यांना एक विनंती असेल की एक गाणं होऊन द्या. कृपया या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे.
हॅलो. हा हॅलो हॅलो. श्रमिक संघाने धन्यवाद. श्रमिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजांचं नाव सांगायचं कृपया. हा सामना 3 षटकांचा राहील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. तिन्ही फ्रेश बॉलर असतील. बॅट्समन नेम दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी कृपया संपर्क साधायचा इथे. स्ट्राईकवर आहे तो संजू आणि नॉन स्ट्राईकला आहे तो गणेश. स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित स्वराज्य चषक 2021 आलेल्या सर्व खेळाडूंचे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. भव्य दिव्य असे प्रकाश झोतातील सामने आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. प्रथमच अक्षय नावळे यांचं खूप खूप आभार. ज्याप्रमाणे जोडी दिरंगाई झालेली लाईट कामामध्ये त्यांनी सॉल्व्ह केल्याबद्दल स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आपलं आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य पुढे राहील अशी अपेक्षा असेल आपल्याकडून. आणि बॅक टू मॅच. स्ट्राईकवर आहे तो दिलीप आणि नॉन स्ट्राईकला आहे तो संजू. गोलंदाजीची धुरा सांभाळली ती श्रमिक संघाकडून. संघासाठी पहिला आणि वैयक्तिक असंही पहिला षटक घेऊन येतोय तो भूषण नावाजलेला असा श्रमिक संघातील उत्कृष्ट असा गोलंदाज ज्याची ख्याती डोंगर विभागात सर्वांना परिचित आहे. गोलंदाजी मार्कवर भूषण. स्ट्राईकवर आहे तो दिलीप. पहिल्या चेंडूत डिक्लेअर झोन मध्ये जाताना 1 धाव. धाव संख्याचं खातं एक डिक्लेअर धावेने इथे उघडलेलं आहे ते ब्रिजेश संघाचं. पाहूया इथे रितेश 11 संघ आपल्या धावांच्या माध्यमातून किती धावांचं डोंगर रचतंय. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग म्हणावी लागेल श्रमिक संघाची. तर ही 2 धावा काही त्यांना रोखता आलेल्या नाहीत. धाव संख्या पुढे सरसावताना बिनबाद 3. अमित आमकर यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर यावं. अमित आमकर स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आपणास विनंती असेल. आत्ताचा बॉल काय निर्धाव आहे ना. ओके. अजित आमकर आमचे लाडके मित्र ज्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर क्रिकेट खेळलेलो त्यांना एक विनंती आहे की त्यांनी मॅचचा आनंद मैदानावर थोडं व्यासपीठावर यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आमचे मित्र अमित आमकर यांचं इथे शुभ आगमन या स्वराज्य चषकासाठी.
पंचांनी निर्णय कळवायचा आहे. आणि हा पहिला झटका. अमित आमकर यांचं स्वागत अमित शिवणेकर यांच्या हस्ते करण्यात येईल. नारळ आणि श्रीफळ देऊन अमित आमकर यांचं स्वागत करण्यात येईल. पुढील चेंडू भूषण यांचा. टॅप मारण्याचा प्रयत्न आणि 3 धावा, 1 धाव धावून आणि 2 धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळतात. इथे रितेश 11 संघाला धाव संख्या पुढे सरसावताना 1 बाद 8. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 1 बाद 8. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये पाहूया रितेश 11 संघ किती धावा